आता समय आहे देवाचं वचन ऐकण्याचं. का तुम्ही तयार आहात देवाचे लोक, देवाचे संतगण? आर यू रेडी फॉर द वर्ड ऑफ गॉड? त्या देवाच्या वचनासाठी तुम्ही तयार आहात? Somebody shout yes. कोणीतरी म्हणेल आमेन. Yes. Hallelujah. Can I hear amen there? तिथं कोण जोराने आम्ही ऐकू शकतो का आमेन? God is good. All the time. And all the time. God is good. आता येणाऱ्या दिवसात इंग्रजीमध्येच देवाचं वचन असेल. मे बी प्रार्थना करा, तुमच्या प्रार्थनेची आम्हाला गरज नाही. कारण प्रार्थनेशिवाय काही नाही. प्रार्थना आम्हाला सर्व काही शिकवते, प्रार्थना ज्ञान देते, प्रार्थना आम्हाला बुद्धी देते, प्रार्थना आम्हाला त्याच्या गौरवी राज्यात अभिषेकामध्ये वाढवते आणि प्रार्थनेची आम्हाला गरज आहे. हालेलुया. पुन्हा एकदा प्रभूच्या नावाला गौरव, महिमा आणि सन्मान देतो. आजचा दिवस हा एक विशेष दिवस आहे आणि अनेक लोकांना आज माहित असेल, अनेक लोक तयारीत आले असतील, परंतु ज्यांना माहित नाही त्याच्यासाठी सांगणं गरजेचं आहे. काय आहे आजच्या दिवशी? कोणता आहे आजचा दिवस? कोणीतरी म्हटलं मोठ्याने माहित, जोरात. हा, काही लोक म्हटलेले आहे, काहींना माहित नाही. काय म्हणतील? रविवार आहे. रविवार आहे, पण आजचा रविवार विशेष रविवार आहे. आजचा दिवस आहे पेंटिकॉस्ट डे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मराठीमध्ये म्हटलेलं आहे 50वा दिवस. 50वा दिवस. कोणाचा 50वा दिवस? कोणासाठी 50वा दिवस? आणि 50व्या दिवसाचं काय महत्व आहे? या दिवसाचं आजचा विषय तोच असणार आहे. आज 50वा दिवस म्हणजे पेंटिकॉस्टल डे. गुड फ्रायडेच्या नंतर आज परत 50 दिवस झालेले आहेत. प्रभू येशू वधस्तंभावर जाऊन ज्यावेळेस त्यांनी प्राण दिला, वधस्तंभ केले आणि त्यानंतर त्यांनी त्याच्या शिष्यांना अगोदरच त्यांनी सांगितलं होतं आणि पुन्हा त्यांनी दर्शन दिले. 40 दिवस प्रभू येशू शिष्यांना दर्शन देत होते आणि दर्शन देत असताना शेवटचा समय आला आणि त्यांना दर्शन देत असताना ते तसेच त्यांच्या शिष्यांसमोर स्वर्गात वर उचलले गेले. आणि वर गेल्याच्या नंतर येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं होतं की तुम्ही यरूशलेम सोडून जाऊ नका. मी सांगेन त्या देणगीची वाट पहा आणि ती देणगी प्राप्त होईल, त्यास तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि मग तुम्ही सृष्टीच्या कानाकोपऱ्यात माझे साक्षी व्हाल. आणि म्हणून हे अभिवचन दिल्याच्या नंतर प्रभू येशू 40व्या दिवशी स्वर्गात वर घेतले गेले. त्यानंतर 10 दिवसाच्या नंतर देवाने त्याचा पवित्र आत्मा आमच्यावर पाठवला आणि अशा प्रकारे ज्या दिवशी पवित्र आत्मा त्यांच्यावर सामर्थ्याने आला, त्याच्या दानाने वरदानाने त्यांना भरलं, त्या दिवसाला म्हणतात 50वा दिवस. त्या दिवसाला म्हणतात पेंटिकॉस्टल डे. आज आपण तेच पाहणार आहोत. बायबल आम्हाला पवित्र शास्त्र जे आहे पेंटिकॉस्टल दिवसाबद्दल, 50व्या दिवसाबद्दल काय सांगतंय आणि काय आहे 50वा दिवस याकडे आम्ही लक्ष लावणार आहोत. प्रेषितांचे कृत्य याचा पहिला अध्याय 3 आणि 4 वचन आपण वाचणार आहोत. प्रेषितांचे कृत्य Acts chapter 1 and verse 3 and 4. Chapter 1 verse 3 and 4. अग्नीच्या जिभांसारख्या वेगवेगळ्या झालेल्या जिभा त्यास दिसल्या आणि त्या प्रत्येकावर एक एक. पहिला अध्याय 3 आणि 4 वचन. प्रेषितांचे कृत्य. तेव्हा ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसे त्यास वदविले तसे ते अन्य भाषातून बोलू लागले. राईट. प्रेषितांचे कृत्य पहिला अध्याय प्लीज वाचा पुन्हा. 3 वचन. मरण सोसल्यानंतर त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणाने आपण जिवंत आहोत हे दाखवले. 40 दिवस पर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. 4 वचन. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. पुन्हा एकदा आता सिस्टर वाचतील आपल्यासाठी. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यास पुष्कळ प्रमाणाने आपण जिवंत आहोत असे दाखविले आणि 40 दिवस पर्यंत तो त्यास दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यास आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर जे पित्याचे वचन तुम्ही मजपासून ऐकले आहे त्याची वाट पहा. होय. तो व ते एकत्र जमले असता त्याच्या अगोदर म्हटलेले 40 दिवस त्याने शिष्यांना दर्शन दिले.
प्रभू येशू मृत्यूतून पुनरुत्थित झाल्याचं हे प्रमाण आहे. त्याने लोकांना, अनेक शिष्यांसमवेत अनेक लोकांना त्याने स्वदेहाने, गौरवी देहाने दर्शन दिलं. बायबल आम्हाला त्याचं प्रमाण भरपूर ठिकाणी दिलेलं आहे. मी याबद्दल भरपूर काही बोललेलो आहे. मृत्यूच्या नंतर, पुनरुत्थित झाल्याच्या नंतर जो प्रभू येशू स्वर्गीय गौरवी देहाने प्रगट झाले आणि ते जिवंत झाले. आणि बायबल पण आम्हाला सांगतंय की येशू एकदा शिष्याला सांगत असताना, जे भूत असतात, दुष्ट आत्मे असतात, त्यांना देह नसतात, ते देहविरहित आत्मे असतात. भूते काही ग्रहण करू शकत नाही, भाकर खाऊ शकत नाही, किंवा काही गोष्टी ज्या पदार्थ आहेत ते दुष्ट आत्मे खाऊ शकत नाही. दुष्ट आत्मे कसे खातात? डायरेक्ट नाही खाऊ शकत, पण तुमच्या आणि माझ्या देहाच्या द्वारे ते खातात. काही लोक म्हणतात नाही, भूतांना हे पाहिजे, मी पाहिलं भूत ते खात आहे, भूत ते खात. तुम्हाला ते दिसणारच नाही तर काय खाताना पाहतात? पहिली गोष्ट, ते देहामध्ये ज्यावेळेस येतात, मानवी देहामध्ये प्रवेश करतात, त्यावेळेस त्या मनुष्याच्या देहाने त्या गोष्टी ती ग्रहण करतात. लक्षात ठेवा, सर्वात महत्वाची गोष्ट ती देह आहे. आणि त्यातल्या त्यात काही लोक म्हणतात भूताने भाकरी खाल्ल्या, भूताने हे खाल्लं. मला सांगा, भूताला काय करायचं तुमच्या भाकरीचं आणि तुमच्या त्या पेड्यांचं, त्या लाडूचं? जरा थोडं विचारपूर्वक थोडा विचार केला तर तुम्हाला कळेल. भूतांना हे खायची गरज नाही. भूत काय खातात माहितीये का? तुमचा आत्मा, याला नाश करायचा, हेच भूतांचं खाते. भूत तुमचा नाश करतील. भूत दुष्ट आत्म्याला तुम्हाला शेवटपर्यंत देवाच्या राज्यात नेतात, नरकात न्यायचं, हे त्याचं खाते आणि ते करतात. लक्षात ठेवा, काय अघोरी प्रकार असतात आणि अघोरी प्रकारामुळे या घटना घडतात. कधी कधी काही लोक भरपूर भाकरी खातात, काही लोक खाऊ खाऊ सुटते आणि ते हे करतात. म्हणजे याचा अर्थ काय? तुम्हाला छळ, याच्या पाठीमागचा उद्देश हा आहे की दुष्ट आत्मे तुम्हाला त्रास देणार, तुमच्या घरात ती तुमचं धान्य संपवणार, तुमचं हे सर्व उडवणार. म्हणजे काय? याच्या पाठीमागे काय? ते दुष्ट आत्मे तुम्हाला त्रस्त करणार, तुम्हाला जेरी सांगणार, तुम्हाला छळणार, हा त्याचा उद्देश असतो. म्हणून आपण महत्वाचा पॉइंट आपला हा आहे की 40 दिवस प्रभू येशू ख्रिस्त शिष्याला दर्शन देत होते आणि त्यानंतर ते देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असेल. आणि मग आता 40 दिवसाच्या नंतर आणखीन एक वचन आपल्यासाठी वाचणार सिस्टर. पेंटिकॉस्टचा दिवस, म्हणजे आता प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 1 वचन. नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस बरोबर आला, तेव्हा ते सर्व एकत्र जमले असतात. आता ते एकत्र जमले असतात तेव्हा पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला. 40 दिवस पर्यंत प्रभू त्यांना दर्शन देत होते. 40व्या दिवशी ते वर स्वर्गात उचलले गेले. नंतर 50वा दिवस, पेंटिकॉस्ट दिवस म्हणजे 50व्या दिवशी ते आणि सर्व शिष्य, असं म्हटलं, ते सर्वजण एकत्र जमलेले असताना. आता 4थ्या वचनात पण म्हटलेलं आहे, तो व ते एकत्र जमले असतात. प्रेषितांचे कृत्य 1 अध्याय 4 वचन. तिथे म्हटलेलं आहे तो आणि ते एकत्र जमले असताना. इथं प्रभू येशू आहे आणि शिष्य आहे. परंतु प्रेषित कृत्य 2 अध्याय 1 वचनामध्ये तो नाही, केवळ ते एकत्र जमलेले असं तिथे लिहिले. ते सर्व एकत्र जमलेले असताना. आता इथं पहिल्या याच्यात येशू आहे, पण 2ऱ्या वचनामध्ये येशू नाही, परंतु तिथं येशू आला, म्हणजे तोच पवित्र आत्मा आला. आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ते एकत्र जमलेले असताना प्रभूने सांगितलं 1 वचनात, मी तुम्हाला देव केलेली देणगी, त्या भेट जी आहे तिची, पित्याने ज्या देणगीविषयी तुम्हाला मी सांगितलेलं आहे ते तुम्ही ऐकलेलं आहे, तिची वाट पहा. आता ती देणगी प्रेषित कृत्य 2 अध्याय 1 वचनात आम्ही पाहतो की ती देणगी कोणती होती आणि ते एकत्र जमले असताना त्या देणगीची वाट पाहत. 10 दिवस ते लोक प्रार्थना करत होते. 10 दिवसाची प्रेयर फास्टिंग या म्हणा, या एक कॉन्फरन्स म्हणा, या एक प्रेयर सभा तिथं चालू आहे. 10 दिवस झालेले आहेत. त्या देणगीची वाट पाहत, ते पण तहानेने भुकेले. देवाच्या देणगीसाठी आम्ही तहानेने भुकेले पाहिजे. पवित्र आत्म्यासाठी आम्ही तहान आणि भूक आमच्याकडे पाहिजे. आणि ज्यावेळेस ही तहान आणि भूक आमच्या जीवनात असते त्यावेळेस देव औदार्याने त्यांना देतो. आम्ही देवाला मागितलं पाहिजे. येशू म्हणतो, तुम्ही अजून माझ्या नावाने पित्याला काहीच मागितलं नाही. खरं पाहायला गेलं तर आम्ही काय मागितलं नाही? काहीच मागितलं नाही. मित्रांनो, प्रभू देणारा आहे, त्याच्याकडे देण्यासाठी मोठं मन आहे. तो देणारा देव, ही इज अ गिव्हिंग गॉड. आणि तो ही वॉन्ट टू गिव्ह यू एव्हरीबडी. तुम्हाला तो प्रत्येक गोष्ट देऊ इच्छित आहे, परंतु वी आर नॉट आस्किंग गॉड. आम्ही देवाला मागत नाही आणि पर्टिक्युलरली मागत नाही, परफेक्टली मागत नाही, म्हणून आम्हाला मिळत नाही. प्रभू म्हणतो, तुम्हाला का मिळालं नाही? कारण तुम्ही माझ्या नावाने पित्याला अजून मागितलेलं नाही. आणि मागत आहोत तर आमचा मागण्याचा वे जो आहे, मागण्याचा मार्ग तो वेगळा. येशूच्या नावाने आम्ही जे काही मागू ते आम्हाला मिळेल. आणि आणखीन एक वचनात म्हटलेलं आहे योहान 15:7 मध्ये, तुम्ही माझमध्ये आणि माझी वचन तुमच्यामध्ये
यू आर इन मी अँड माय वर्ड इन यू, तुमच्यामध्ये जेव्हा असेल त्यास वेन यू आस्क एनिथिंग टू गॉड ही विल डेफिनेटली गिव्ह यू. जर तुम्ही देवाला मागाल ते तुम्हाला निश्चितच पिता देईल आणि तो देणारा देव आहे. म्हणून या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही येशूच्या नावाने आणि वचन आमच्यामध्ये आम्ही येशूमध्ये ज्यावेळेस असतो त्यावेळेस जे काही आम्ही मागतो ते पिता आम्हाला देतो. या ठिकाणी जी देणगी देण्याबद्दल सांगितलं होतं त्या देणगीची ते वाट पाहत होते आणि काय घडलं या 50व्या दिवशी ऍक्सेप्ट आपण तेच पाहणार आहोत. आता वाचूया आपण प्रेषित कृत्य 2रा अध्याय आणि 1 ते आपण काही वचन वाचणार आहोत. 4 वचन वाचू. नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असता अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद आला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. अग्नीच्या जिभांसारख्या वेगवेगळ्या झालेल्या जिभा त्यास दिसल्या आणि त्या प्रत्येकावर एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसे त्यास बदलले तसे ते अन्य भाषेतून बोलू लागले. बरोबर. आता ह्या ठिकाणी आम्ही काही महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. प्रेषिताचं कृत्य याचा 2रा अध्याय आणि 1 ते 4 वचन आपल्या डोळ्यासमोर आपण असू द्या. वचनात म्हटलेलं आहे ते सर्वजण. आता ते सर्वजण म्हणजे कोण? येशूचे शिष्य आणि त्या माडीवर एकत्र जमलेले आहेत. ते सर्वजण एकत्र जमलेले आहेत 50व्या दिवशी आणि जवळजवळ 120 लोक तिथे आहेत. बायबलमध्ये 2ऱ्या भाषांतरामध्ये दिलेले काही रेफरन्स दिलेले आहेत त्यामध्ये 120 लोक माडीवर आहेत. म्हणजे एक चर्चच आहे, एक चर्चचा समुदाय आहे. 120 लोकांचा समुदाय तिथं आहे म्हणजे एक मंडळी तिथं आहे आणि मंडळी एक चित्ताने एकत्र जमलेली आहे. ज्या ज्यावेळेस एक चित्ताने मंडळी एकत्र जमते आणि एकच प्रार्थना असते की दे बाप्पा तुझी देणगी आम्हाला दे. आजच्या समय देखील तुम्ही आज तीच प्रार्थना जर कराल तर निश्चित पेंटेकॉस्टच्या दिवसात आलेला अनुभव मी 100% देवाच्या वचनाचा दास सेवक या नात्याने सांगतो. आज तुमच्यासाठी पेंटेकॉस्ट दिवस असेल, आज पवित्र आत्मा उतरण्याचा दिवस असेल, आज तुम्हाला तो भरण्याचा दिवस असेल. हालेलुया, हालेलुया. किती लोक विश्वास करतात? यस बिलीव्ह. मी विश्वासाने पाहत आहे अनेक लोक अन्न भाषेत बोलणार आहे, अनेक लोकांना देवाच्या अभिषेकाखाली तुम्ही येणार आहे. विश्वास ठेवा प्रियानो. देव काल आज युगानिक सारखा प्रभू आहे. इब्री 13:8 मध्ये म्हटलेलं आहे त्याचं सामर्थ्य काल आज आणि युगानिक सारखं आहे. त्याचं पवित्र आत्म्याचं देणं आज काल आणि युगानिक सारखं आहे. त्याचा पवित्र आत्मा त्या पेंटेकॉस्टचा दिवस काल आज युगानिक सारखा आहे. म्हणजे आजही देव आम्हाला त्याच्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने भरू शकतो. प्रियानो, देवाचं वचन आपण पाहत असताना आम्ही पाहत आहोत की ते सर्वजण एकत्र जमलेले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याचा किंवा काही ठिकाणी म्हटले वाऱ्यासारखा सुसाट्यासारखा, वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला. ते त्या खोलीमध्ये एकत्र जमलेले आहेत, त्या वरच्या माडीवर एकत्र जमलेले आहेत आणि वर एकत्र जमून ते प्रार्थना करत आहेत आणि प्रार्थना करत असताना अचानक काही घटना घडली. त्याच्या अगोदरची घटना आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे. प्रभू येशू हे स्वर्गात गेले. स्वर्गात गेल्याच्या नंतर आता प्रभू येशू स्वर्गात काय करत आहे? मंडळी पृथ्वीवर काय करत आहे? प्रभू येशू स्वर्गात काय करत आहे? देवाचं वचन सांगतंय स्तोत्र संहितामध्ये 121 आणि 4 मध्ये पाहिलं तर आम्हाला पास मिळतं की इस्रायलच्या रक्षकाला झोपही लागत नाही आणि तो बरोबर ना. जर आम्ही त्या ठिकाणी वाचलं तर आम्हाला पास मिळेल 127 121 चेक करा. 121 बरोबर आहे. वाचा कोणतरी. पहा, इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. ओके. इस्रायलचा रक्षक कोण आहे? आम्हाला सर्वांना माहिती कोण आहे? प्रभू येशू. त्याला झोप पण लागत नाही आणि तो डुलकी घेत नाही. झोपणं वेगळं आणि डुलकी घेणं वेगळं. फरक आहे का नाही? झोप आणि डुलकी यामध्ये फरक आहे का नाही? आहे. डुलकी म्हणजे नाही का काम चालू असताना अनेक लोक चर्चमध्ये घेतात, इथं नाही करत, दुसरीकडे. आपले सगळे जागे जर घेत असेल तर असं करायचं. समजून घ्या, जोरात मारू नका, खुर्चीवर तो पडायचा नाही तर आणि कुठेतरी लागायचं, असं काय होऊ देऊ नका. डुलकी वेगळी आहे आणि झोप वेगळी. झोप म्हणजे एकदम फ्लॅट, एकदम गाठात आणि त्याला झोप म्हणतात. पण परमेश्वर तुमचा आणि माझा प्रभू त्याला डुलकी लागत नाही आणि झोपही त्याला तो घेत नाही. आम्ही डुलक्याही मारतो आणि झोपही घेतो आणि काय आमचे शरीर आहे हे करणं गरजेचं. आम्ही म्हणत नाही की तुम्ही असं म्हणाल बाळासाहेब नाही झोपायचं नाही, डुलक्याने मारायचं, तसं नाही. थकवा येतो
झोप पाहिजे शरीराला, पण नको त्या ठिकाणी डुलकी लागणं आणि झोप येणं हे जरा प्रॉब्लेमदायक आहे. काही लोकांना ना कोणीतरी विचारलं म्हणे मला झोपच येत नाही. एक जण त्याला सांगितलं तुला जर झोप घ्यायची असेल आणि तुला जर खरोखर झोपायचं असेल तर चर्चला चाल. आता कुठेतरी आम्ही का म्हटलं बरं म्हटलं चर्चला जा म्हणे. चर्चला म्हणे इतकी सुंदर झोप येते ना तिकडे, तू घरी कधी झोपला नसेल तर चर्च मध्ये जाऊन झोपशील. कधी कधी असंच होतं चर्च मध्ये. तुम्हाला माहिती आहे कोण कशा पद्धतीने झोपवतो लक्षात ठेवा. परंतु त्यांनी सांगितलं हा सहज एक विनोद घडला. मला हे सांगायचं चर्च काय झोपायचं ठिकाण नाही, पण काही लोकांसाठी झोप नाही ठिकाण म्हणजे चर्च, तिथं झोप येते. कारण दावीद हा ज्या अभिषेकाने दशतंतू वाजवायचा शाऊलाला झोपच येत नव्हतं. एक दुरात्मा त्याच्यामध्ये आणि तो दुष्ट आत्मा त्याला छळायचा. परंतु दाविदाने वाद्य वाजवल्याच्या नंतर शौल गाढ झोपून जायचा, म्हणजे दुष्टात्मा निघून जायचा आणि त्याला तिथं झोप लागायची. कधी कधी दुष्टात्मे झोप पण लागतात आणि झोप पण उडवतात. परंतु मला हे सांगायचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आपण पुन्हा आपल्या विषयात येऊया की त्या ठिकाणी पेंटेकॉस्टच्या दिवशी हे लोक मंडळी जी आहे ती प्रार्थना करत आहे आणि त्याच्या अगोदर 10 दिवस ते प्रार्थना करत आहे. मग प्रभू येशू काय करत होते या 10 दिवसामध्ये आणि आज पण ते काय करत आहे? प्रभू येशू स्वर्गात गेल्याच्या नंतर ते विश्राम करत होते का? नाही करत. त्या ठिकाणी ते पित्याला, तोच पिता, तोच पुत्र, तोच पवित्र आत्मा, पण हे रहस्य आहे. ते पित्याला विनंती करत आहे, हे पित्या माझे लेकर खाली एकटे आहे. मी जगात होतो प्रभू, मला माहिती आहे की त्यांना माझी किती गरज होती, कारण दुष्ट सैतान तिथं आहे, अजून त्याचा शेवट झालेला नाही. मी जगात असताना मग ते 4थ्या अध्यायाप्रमाणे तेव्हा मला त्या सैतानाने सोडलं नाही. माझी इतकी वचनाने परीक्षा घेतली, मला इतकं त्यांनी छळलं. मी त्याच्याशी युद्ध करता करता मला माहिती किती टफ आहे, किती डिफिकल्ट आहे आणि मी त्याचा सामना कसा केला तेव्हा मला माहित आहे. आणि आता मी तिथं नाही, मी तिथं असतो ठीक आहे, पण आता मी स्वर्गीय स्थानात आलेलो आहे. तेव्हा ते एकटे आहे, ते एकाकी आहे. माझी अशी अवस्था झाली प्रभू, त्या सैतानाने अशी अवस्था केली, तो सैतान तिथं आहे आणि तो माझ्या मंडळीची काय अवस्था करे. म्हणून देवा मी तुला विनंती करतो, ताबडतोब पवित्र आत्मा पाठव. ताबडतोब देवा तू जा, पवित्र आत्मेला पाठव, तो कैवारी पाठव, कारण तो कैवार घेणारा देव आहे, तो मार्गदर्शक करणारा प्रभू आहे. तो पवित्र आत्मा त्यांचं सहाय्य करी. ते असहाय्य आहे आणि खरोखर परिस्थिती तशीच होती. येशू गेल्याच्या नंतर त्या सर्व हेरोदाने, रोमी लोकांनी त्या मंडळीवर अटॅक केला. म्हणजे पेत्र, याकोब आणि जे लोक राहिले यांचा नाश करण्याचा प्रयत्न केला आणि हे भूमिगत झाले आणि त्या भयानं लपून दडून ते एका छोट्याशा खोलीमध्ये प्रार्थना करत आहे. सैतानाचं साम्राज्य त्यावेळेस होतं. तसंच आहे प्रियानो, ज्यावेळेस परमेश्वराचे सानिध्य आमच्यातून निघून जातं त्यावेळेस आम्हाला पवित्र आत्म्याची खूप गरज असते. तोच पवित्र आत्मा, ती परिस्थिती मी तुमच्या डोळ्यासमोर आणू इच्छित आहे. देव स्वतः प्रभू येशू स्वर्गामध्ये पित्याला 10 दिवस प्रार्थना करत आहे. मंडळी पण 10 दिवस प्रेयर अँड फास्टिंग मध्ये आहे. स्वर्गीय प्रभू येशू देखील विनंती करत आहे, पवित्र आत्मा पाठव. देव तर पाठवणारच होता, पण 10व्या दिवशी परमेश्वरने पवित्र आत्मा पाठवला. 10 अंक बायबलमध्ये परीक्षेचा अंक आहे. 10 अंक टेस्टिंग समय दर्शवतो. आणखी प्रगटीकरण याचा 2रा अध्याय आणि 10 वचन जर तुम्ही वाचाल तिथं पण 10च वचन आहे. प्रगटीकरण 2:10 तिथं म्हटलेलं आहे की बहुतांश सैतान 10 दिवस तुरुंगात टाकणार, म्हणून तुम्हाला हाल सोसावे लागेल, पण मरेपर्यंत विश्वासयोग्य राहा, म्हणजे जीवनी बघू तुला दिला जाईल. कित्येक असं म्हणतात 2:10 प्रगटीकरण 2 आणि 10. तुला सोसावयाची जी संकटे आहेत त्यांचे भय धरू नको. पहा, तुम्ही मोहात पडावे म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे आणि तुम्ही 10 दिवस संकटात असाल. तुला मरावे लागले तरी विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनी मुकुट देईन. यस, 10 दिवस संकट, 10 दिवस छळ, 10 दिवस तुरुंग, हे आमच्या जीवनासाठी टेस्टिंग, आम्हाला परीक्षेचा कालखंड दर्शवलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारे 10 दिवसाचा तो समय त्यांच्यामध्ये आहे. हा मंडळीसाठी कठीण समय होता. 10 दिवसाच्या नंतर 50वा दिवस आला आणि 50व्या दिवशी पवित्र आत्मा त्यांच्यावर आला. आता मंडळी काय करत होते क्लिअर झालं, प्रभू येशू काय करत होते हे पण स्पष्ट झालं. आता समय आहे पवित्र आत्मा उतरण्याचा. आणि मग प्रेषितांचे कृत्य 2रा अध्याय आणि मग आम्ही पाहतो 2ऱ्या वचनाप्रमाणे की त्या ठिकाणी काय घडलं. पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि पवित्र आत्मा त्यांच्यावर आल्याच्या नंतर काही गोष्टी घडल्या, त्या आपण एक एक पाहणार आहोत. पहिली गोष्ट घडली, काय घडली
देवाचं वचन आम्हाला सांगतंय, मोठा वाऱ्याचा सोसाट्यासारखा आकाशात नाद झाला. पहिली गोष्ट, मोठा वाऱ्याचा सोसाट्यासारखा, म्हणजे सोसाट्याचा जो वारा सुटतो ना, साधा वारा नाही, सोसाट्याचा वारा म्हणजे भयंकर. त्याला ट्विस्टर म्हणू शकतो, त्याला आपण वादळ म्हणू शकतो, किंवा आपण त्याला आणखी दुसऱ्या शब्दामध्ये मोठं चक्रीवादळ म्हणू शकतो. एकदम भयंकर वारं. आणि अशा प्रकारे मोठ्या वाऱ्याचा सोसाट्यासारखा आकाशात नाद झाला. आवाज नाही, नाद. नाद आणि आवाजामध्ये फरक आहे. फरक आहे का नाही माहित नाही. फरक आहे ना. नाद म्हणजे जेव्हा सराडी शिंक फुंकतो ना तुम्ही, तो नाद वेगळा असतो. आता कळेल तुम्हाला. चॅलेंजेबल म्हणजे पॉवरफुल, आणि आवाज म्हणजे कोणताही छोटा मोठा आवाज असतो. पण नाद हा ढगांचा नाद, वाऱ्यांचा नाद. नादामध्ये एक आक्रमण आहे, नादामध्ये एक पराक्रम आहे, नादामध्ये एक चॅलेंज आहे. आणि असा नाद त्या ठिकाणी झाला. जे सैनिक लोक आहेत जेव्हा युद्धासाठी जातात ते नाद करतात, गर्जना करतात. तसा तो नाद, विजयाचा नाद, नादामध्ये विजय आहे. आणि तो आकाशात सोसाट्यासारखा नाद त्या ठिकाणी झाला. देवाचं वचन सांगतंय की त्या ठिकाणी तो परमेश्वराचा आत्मा हा विजयी आत्मा आहे. तो विजयाचा परमेश्वर आहे. आणि त्या ठिकाणी आकाशात तो नाद झाला. आणि नाद झाल्याच्या नंतर दुसरी घटना काय झालं, आणखी घटना घडली. नाद झाला, मग ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. ते घर जे होतं, ज्या घरात ते शिष्य बसलेले होते, त्या सर्व सोसाट्याच्या, मोठ्या सोसाट्याच्या वाऱ्याच्या, त्या सोसाट्याचा जो वारा आहे त्याने ते भरलं. म्हणून पवित्र आत्मा जेव्हा आमच्यामध्ये येतो, त्याची एंट्री होती, त्याचा प्रवेश होतो, त्यावेळेस या घटना घडते. अनेकांना वाऱ्यासारखा अनुभवी थंड हवा तुमच्यावर आल्यासारखी वाटेल, वेगळं फायर तुम्हाला जाणवेल, आणि ह्या घटना घडतील. कारण पवित्र आत्म्याची उपस्थिती अशी होती. तुम्हाला तर दिसणार नाही. वारा दिसतो का डोळ्याने? हा वारा वाहत आहे, दिसतो का? नाही. परंतु तो अनुभव. आता हा पंखा फिरत आहे, ही पंखा फिरताना ही हवा तुम्हाला लागते, याचा अनुभव तुम्हाला येतो. पण ती पंखाची हवा, ती वारं तुम्हाला दिसत नाही. तसंच पवित्र आत्म्याचा आहे. पवित्र आत्म्याचा एक्सपिरियन्स, पवित्र आत्म्याचा अनुभव आम्हाला येईल, पण तो दिसणार नाही. त्याचा अनुभव घ्यावा लागतो. म्हणून पहिली गोष्ट, अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सोसाट्यासारखा आकाशातून नाद झाला. दुसरी गोष्ट, ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्यांनी भरून गेले. ज्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येतो ना, तो तुम्हाला 30%, 60% असं भरणार नाही. काही लोकांना विचारलं पवित्र आत्मा स्पर्शाला किती टक्के, काही लोक म्हणतात 30%, फक्त बोटच हलत आहे. बापर का? काही लोक तसं साक्ष आहेत, काही लोकांच्या तर त्यांना अज्ञान आहे, त्यांना कळतच नाही काय प्रकारे. 30% पवित्र आत्मा, फक्त एकच हात हलतोय, दुसरं नाही हलत. म्हणजे मला काय सांगायचं तुम्हाला, सत्य सांगायचं. काही लोक म्हणतात 60% बरोबर, 60% पवित्र आत्मा. 60% म्हणजे आता माझं अर्ध शरीर हलत. आता काय करा? अरे बाबा, हलू नाही ना हलू. ते हलणं डोलण्यापेक्षा पवित्र आत्मा तुला 30% नाही दिला देवाने, ना 60% दिला. ते कधी कुणाला अर्ध देतो का? 50%, 30%, तुला 10%, त्याला 15%. प्रभू 100% देतो. लक्षात ठेवा, ते संपूर्ण घर देवाच्या सामर्थ्याने भरलं. जर ते घर भरलं तर ह्या घराचं काय? हे घर भरलं पाहिजे. हॅलो, तुम्ही देवाचं पवित्र मंदिर आहात, तुम्ही देवाचं पवित्र घर आहात. देवाची इच्छा ही घर भरून जा, हे घर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरावं, आणि आज ते भरणार. आमेन, हालेलुया, जोरदार हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि ते घर पूर्ण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलं. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या, आता पुढं वेगवेगळ्या अनेक अशा होत असलेल्या अग्नीच्या जिव्हासारख्या जिव्हा, अग्नीच्या जिव्हासारख्या जिव्हा. अग्नीच्या जिव्हा कशा असतात? आकाशात जर तुम्ही ती वीज पाहिली तर ती येते आणि वेगवेगळ्या प्रकारे अशी ती पांगली जाते, वेगवेगळ्या ठिकाणी ती पसरली जाते. तशा अग्नीच्या जिव्हासारख्या जिव्हा त्या सर्वांवर जे त्या ठिकाणी होते त्या त्यांना दिसल्या. आणि प्रत्येकावर काय म्हटलेलं आहे इथे? एकदम पर्टिक्युलर शब्द आहे. असं म्हटलं नाही की फक्त पेत्र, योहान, याकोबावरच, आणि तिथं ते होते ते आणि स्टेफन आणि जे होते त्यांच्यावरच, असं नाही. 120 पैकी 120 लोकांवर, प्रत्येकावर. आणि आज मी तुम्हाला सांगतो, देवाचा आत्मा, देवाचा अभिषेक, देवाचं पवित्र आत्म्याचं दान भेट ही आजच्या या समय प्रत्येकावर, जे लोक आम्हाला टीव्ही पाहतात, जे लोक ऐकत आहेत, त्या प्रत्येकावर, एव्हरीबडी, एव्हरीवन, प्रत्येकावर
त्यांच्यामध्ये गेल्या, त्यांच्यात आल्या, बसल्या म्हणजे त्यांच्यात उतरल्या. विचार करा ती परिस्थिती कशी असेल. अग्नीच्या जीवासारख्या जीवा स्वर्गातून उतरल्या आणि त्या प्रत्येकावर एक एक बसल्या. 120 लोकांवर 120 जीवा. आज आपले जितके लोक असतील त्यांच्यावर आज येणार आहे. आमेन, आमेन. पण त्या स्वीकारायच्या आहेत. त्या जीवा आल्या तुमच्या जवळ, पण तुम्ही कसं म्हटलं, देवा येऊ दे, येऊ दे. तुम्ही म्हटलं तर येईल ती. तुम्ही जर काहीच म्हणाल नाही तर ती येणार नाही. तुमच्या हातात आहे पवित्र आत्मा स्वीकारणं, तुमच्या हातात आहे पवित्र आत्मा रिसीव्ह करणं, तुमच्या हातात आहे पवित्र आत्म्याची कृपा प्राप्त करणं. देवाने दिलेलं आहे. चर्च, तुम्ही स्वीकारा. तुम्हाला ज्ञान दिलं जाते, वचन आहे तुमच्याकडे, तुम्ही विश्वासाने स्वीकारा. आणि त्या ठिकाणी त्या पवित्र आत्म्याच्या जीवा त्या प्रत्येकावर एक एक अशा बसल्या. आणखी पुढची गोष्ट काय झाली? आणखीन एक गोष्ट आम्ही पहा. पुढे गोष्ट आहे, पुढे पहा, अतिशय महत्वाचं. जेव्हा त्या जीवा बसल्या, तिसरं वचन आणि चौथं वचन आपण वाचू. तेव्हा वाचा. तेव्हा ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. कसे झाले? शब्द लक्ष द्या, प्रत्येक शब्द. परिपूर्ण झाले, अपूर्ण नाही राहिले किंवा अर्धेने भरले. परिपूर्ण, परिपूर्ण. जेव्हा पवित्र आत्मा तुमच्या माझ्यात येतो तेव्हा तो आम्हाला पूर्णपणे भरतो, परिपूर्ण भरतो. अर्ध भरत नाही, ओव्हरफ्लो करतो, म्हणजे भरून वाहायला इतकं तो भरणार आहे. ते परिपूर्ण झाले. वचन सांगते आणखी. आणि काय झालं? आणि काय झालं पुढं? आणि आत्म्याने जसे त्यास वदविले, बरोबर, तसे ते अन्य भाषेतून बोलू लागले. आणि आत्म्याने जसं जसं त्यांना वदवलं, आत्म्याने जसं जसं त्यांना प्रेरणा दिली. वदवणं म्हणजे काय? वदवणं शब्द, आता मी त्या वदवणं शब्दाकडे लक्ष देतो. वदवणं म्हणजे काय? ते स्वतः बोलत नाही. वदवणे या शब्दामध्ये स्वतःहून बोलणं नाही. आत्म्याने आता मी तुमच्याकडून वदवून घेतो म्हणजे काय? ज्यावेळेस एखादा व्यक्ती एखादी परीक्षा पास करतो, मिलिटरीमध्ये म्हणा, पोलीसमध्ये म्हणा, आम्ही जे देवाचे लोक आहोत, आम्ही म्हणा, आम्हाला अभिवचन दिलं जातं, अभिवचन घेतलं जातं. एखादे मिनिस्टर असतात, जेव्हा त्यांना शपथ घ्यायची असेल तेव्हा त्यांच्याकडून वदून घेतलं जातं. आता मी तुम्हाला सांगतो, वदून घेणं आणि बोलणं यामध्ये फरक आहे. हे लोक स्वतःच्या मनाने नाही बोलले, पवित्र आत्म्याने त्यांचा पूर्ण कंट्रोल घेतला. ते आता काहीच बोलायला तयार नाही. जसं कुणीतरी व्यक्ती त्यांना सांगत आहे तसं ते बोलायला लागले. ज्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यावर येईल, त्यावेळेस तुम्ही बोलणार नाही, पवित्र आत्मा तुमच्याकडून वदून घेईल. अनन्य भाषा, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे कार्य तो वदून घेईल. म्हणून कोण टेन्शन घेऊ नका. तुम्ही काय बोलतात? काही लोक म्हणतात, पाळक साहेब आम्ही काय बोलतो ना काहीच कळत नाही. कशाला टेन्शन घेतात? नाही कळू द्या, मला अर्थच कळला. कशाला टेन्शन घेतो बाई? कशाला टेन्शन घेतो दादा? नको घेऊ टेन्शन. देवाला कळतंय आणि दुष्टात्म्यांना कळतंय. बोलत राहा, अन्य भाषा बोला. तुम्हाला देव वदवून घेत आहे. दैवी भाषा, अनन्य भाषा तुमच्यावरून देव बोलत आहे. तुम्ही बोलत नाही, ती तुमच्याकडून वदवून घेतली जात आहे. वदवून घेण्यामध्ये कोणीतरी तुम्हाला बोलायला लावत आहे. कळलं आता? तुम्हाला कोणीतरी म्हणण्यापेक्षा पवित्र आत्मा तुमच्याकडून बोलून घेत आहे. हालेलुया. Praise the Lord. जर तुम्हाला अन्य भाषा बोलायला येणार आहे, आता शब्द येतील, त्याला स्टॉप करू नका. तुम्ही तुमच्या विचाराने बोलणार नाही आज, तर तुम्ही आत्म्याने देवाचे विचार तुम्ही बोलले जाणार. तुमच्या मुखावर, तुमच्या विचारावर, तुमच्या बुद्धीवर, तुमच्या शरीरावर, तुमच्या जीवावर पवित्र आत्मा कंट्रोल करणार आहे आणि तो तुमच्या मुखातून वदून घेईल. आणि काय बोलले? निरनिराळ्या भाषा, एक भाषा नाही, अनेक भाषा, निरनिराळ्या भाषा, अनेक भाषा, त्याला अन्य भाषा म्हटलेलं आहे. त्या भाषा ते बोलू लागले आणि पवित्र आत्म्याने त्यांना बोलण्यास सहाय्य केलं. पवित्र आत्मा जे वधू लागला, ज्याने वधून घेतलं, ते निरनिराळ्या भाषेत वचन सांगते. आत्म्याने जशी त्यांना वाचा दिली, आत्म्याने वाचा दिली. आत्मा वाचा देतो म्हणजे आत्मा भाषा देतो. पवित्र आत्मा त्यांना भाषा देतो आणि त्या भाषेमध्ये ते अन्य भाषेत बोलू लागले. आणि अशा प्रकारे त्यांना त्या ठिकाणी पवित्र आत्म्याने सामर्थ्याने भरलं. पवित्र आत्मा त्यांच्यावर आला. पवित्र आत्म्याने त्याने दान वरदानाने त्यांना भरलं, फळाने त्यांना भरलं आणि नंतर त्याच्यामध्ये ते त्याची वाढ झाली. त्यांनी वाढ करत गेले. आता अनेक लोकांना पवित्र आत्मा काय हे कळलेले नाही, त्याची दान वरदान पण हे कळलेले नाही, त्याची फळं पण कळलेले नाही. हा एक विषय आहे मोठा. पवित्र आत्मा हा एक स्पेशल विषय आहे. त्याची दान वरदान हा एक वेगळा विषय आणि त्याची फळं हे वेगळा विषय आहे. व्हॉट इज द होली स्पिरिट किंवा हू इज द होली स्पिरिट, हिट्स फ्रूट्स अँड हिट्स गिफ्ट्स, म्हणजे त्याची फळं आणि त्याचे दान वरदान हा वेगळा विषय आहे. म्हणून
क्लिअर झालं ना, मग कन्फ्युज होत नाही, गोंधळ होत नाही. मनुष्य देवाच्या वचनात अधिक 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 वाढतो. अतिशय महत्वाच्या विषयाकडे आपण येत आहोत. ह्या पेंटिकॉस्टच्या दिवशी ही घटना घडली. आता हे घडलं किंवा हे होणं असंच झालंय का? कोणतीही घटना अशीच होत नाही. प्रभू येशू याच्या अगोदर त्यांना भविष्यवाणी केली होती, त्यांच्यासाठी शब्द दिले होते आणि त्याप्रमाणे सदाय हे घडलं. त्याच्याही अगोदर येशू ख्रिस्त जगात येण्याच्या अगोदर, देहरूपी जन्म घेण्याच्या अगोदर देवाच्या संदेष्टांना प्रभूने अगोदरच प्रगट केलं होतं. देवाच्या सेवकांना त्याने अगोदरच प्रगट केलं होतं. त्या गोष्टी आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम पवित्र आत्मा त्यांच्यावर येईल, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांना प्राप्त होईल. याबद्दल बायबल आम्हाला जुन्या करारामध्ये काय सांगते ते आपण पाहणार आहोत. हेचकेलाचं पुस्तक, शेवटच्या काळी पवित्र आत्म्याचा वर्षाव होईल ही भविष्यवाणी देवाच्या संदेष्टाला देवाने अगोदरच सांगितली होती. हेचकेल 36, 26 आणि 27. हेचकेलाचं पुस्तक 36 अध्याय 26 आणि 27. मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून व तुम्हास मांसमय हृदय देईन. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्याचप्रमाणे आचरण कराल, असे मी करीन. प्रेज द लॉर्ड. परत आपण वाचूया. प्रभू येशू म्हणतो या ठिकाणी देव हेचकेलाला त्याने प्रगट केलं. and the Lord of hosts says, तो म्हणतो मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन. नवा आत्मा म्हणजे काय? पवित्र आत्मा. मी येणाऱ्या दिवसात, एंड ऑफ डेज असं म्हटलंय, त्या समयामध्ये तुमच्यावर देवाने त्याला पहिलंच प्रगट केलं की पवित्र आत्मा त्यांच्यावर येईल. पवित्र आत्म्याची ही नावं आहेत. नवा आत्मा, उत्तम आत्मा, धार्मिक आत्मा अशी नावं आहेत पवित्र आत्म्याची. तर तो म्हणतो मी तुमचं त्या ठिकाणी तुम्हास नवे हृदय देईन आणि तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हास मांसमय हृदय देईन. पुन्हा सांगतो मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन. माझा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा. ते स्वतः सांगतो मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन आणि ज्यावेळेस तो येईल तुम्ही माझ्या नियमाने चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल, असे मी करेन. ही भविष्यवाणी अगोदरच केलेली आहे. देवाच्या वचनाच्या भविष्यवाणीबद्दल लिहिलेलं आहे. त्यानंतर आम्ही पाहतो आणखी योएल 2:28 आणि 28 ते 32 वचन. योएल संदेष्टाने देखील देवाने त्याला सांगितलं, त्याने देखील ही भविष्यवाणी केली आणि हे क्लिअर कट आहे. आपल्याला कळेल. योएल 2:28 ते 32 वचन काढूया आणि आपण वाचू. यानंतर असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र, तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील, तुमचे दास व दासी यावरील त्या समय मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. मी आकाशात व पृथ्वीवर रक्त, अग्नी आणि धुराचे रोड अशी चिन्हे दाखवीन. परमेश्वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराचा धावा करील तो तरेल, कारण परमेश्वर म्हटल्याप्रमाणे निभावलेले सियोन डोंगरावर व यरुशलेमेत राहतील आणि परमेश्वरने ज्यांना बोलवले ते बाकी उरलेला राहतील. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आम्ही पाहतो. पुन्हा आपण 28 वचन वाचू, 28 आणि 29. यानंतर असे होईल की मी आपल्या आत्म्याचा मनुष्य मात्रावर वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील, तुमचे दास व दासी यावरही त्या समयी मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. प्रेज द लॉर्ड. हे अभिवचन योएल संदेशाला अतिशय स्पष्टपणे देवाने दिलं आणि हा योएल संदेशाने ते लिहून ठेवलं. एवढंच नाही तर तुमचे पुत्र, तुमच्या कन्या, तुमचे वृद्ध, तुमचे तरुण, एवढंच नाही तुमचे दास आणि दासी, सर्व प्राणी मात्र देवाने कोणालाही भेदभाव ठेवला नाही. देवाची उत्तम देणगी सर्वांसाठी. कोणीतरी आमेन म्हटलं असं. आमेन, 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 आमेन. आमेन. देवाची उत्तम देणगी ही सर्वांसाठी आहे, सर्व प्राणी मात्रावर, सर्व मनुष्य मात्रावर. आणि प्रभू म्हणतो त्या समयी ते संदेश देतील, ते स्वप्न पाहतील, त्यांना दृष्टांत होईल आणि ह्या घटना घडतील. आणि ही भविष्यवाणी प्रेषित कृत्य 2 अध्याय आणि आम्ही पाहतो 17 आणि 18 वचनात. प्रेषित कृत्य 2 अध्याय 17
आणि 18. ऍक्ट्स चॅप्टर 2 and verse 17 and 18. देव म्हणतो, शेवटल्या दिवसात असे होईल की मी आपल्या आत्म्याचा मनुष्य मात्रावर वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धात स्वप्ने पडतील. आणखी त्या दिवसात मी आपल्या दासावर व आपल्या दासीवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, म्हणजे ती संदेश देतील. प्रेज द लॉर्ड. ते म्हणतो शेवटच्या दिवसात असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करेन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. आणखी त्या दिवसात असं मी करीन की आपल्या दासावर आपल्या दासीवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करेल, म्हणजे ते संदेश देतील. हालेलुया. जोरदार टाळ्या वाजूया, जोरदार टाळ्या वाजूया प्रभूच्या पवित्र वचनाबद्दल. त्याचं वचन खरं आहे, त्याचं वचन सत्य आहे. ते जे बोलतो ते घडतं, कारण देवाचं वचन कार्य केल्याशिवाय परत येत नाही. ते विफल होत नाही तर सफल होऊनच परत येतं, असं यशाया संदेष्टा म्हणतो. म्हणून प्रियानो, आता टाइम आलेला आहे, समय आलेला आहे. नाउ द टाइम इज कमिंग. पवित्र आत्मा तुमच्यावर येत आहे, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यावर येत आहे. आणि आताच्या समयामध्ये प्रत्येक प्राणी मात्रावर त्याचा आत्म्याचा वर्षाव होत आहे. ते संतोष त्यांचे तरुण तरुणी, त्यांचे वृद्ध आणि वचनात सांगितल्याप्रमाणे त्यांचे तरुण आणि तरुणी यांना ते दृष्टांत दे. वचन वाचूया, तुमच्या तरुणात ते दृष्टांत दे आणि तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. आता त्या घटना घडत आहे. याचा अर्थ आहे हा समय पवित्र आत्म्याचा आहे, हा समय पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरण्याचा आहे. आणि देवाचं वचन सांगतंय शेवटच्या दिवसात असं होईल. आता एंड ऑफ डेज, शेवटचे दिवस आलेले आहे, शेवटचे दिवस आलेले आहे. आणि म्हणून प्रियानो, लक्षात ठेवा, हा समय देवाच्या सामर्थ्याचा आहे, हा समय पवित्र आत्म्याने भरण्याचा आहे. किती लोक तयार आहेत आज पवित्र आत्म्याने भरण्यासाठी? चर्च संपूर्ण मंडळी उभा राहायला पाहिजे. एक हात खाली नसताना सर्वजण प्रियानो पवित्र आत्म्याने भरण्यासाठी उभे राहायला पाहिजे. लेट्स प्रे. या प्रियानो आम्ही पवित्र आत्म्याला विनंती करूया की त्याने यावं आणि आम्हाला त्याच्या सामर्थ्याने भरावं, त्याच्या कृपेने भरावं, त्याच्या दानाने वरदानाने भरावं. सर्वात पहिली गोष्ट, पवित्र आत्म्याचं चिन्ह जे आहे ते आहे अन्य भाषा. ज्यावेळेस ते लोकांवर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरलं, स्वतः पवित्र आत्मा उतरला, त्यावेळेस प्रत्येक जण, असं म्हटलेलं आहे, 120 पैकी 120 लोक अन्य भाषेमध्ये बोलत होते. पवित्र आत्म्याचं पहिलं चिन्ह आहे अन्य भाषा. जर तुमच्या पवित्र आत्मा उतरत आहे तर तुम्ही अन्य भाषा बोला. कदाचित तुम्हाला आज अन्य भाषा येणार पण नाही, कदाचित घरी गेल्याच्या नंतर तुम्ही बोला, कधी जाता जाता बोला, रात्री स्वप्नात येईल. पण पवित्र आत्म्याचं पहिलं चिन्ह आहे अन्य भाषा. आणि यासाठी आतुर असं, जसं स्तोत्र 42 मध्ये पहिलं वचन सांगते, जसं हरणी पाण्याच्या प्रवाहासाठी लुटपत आहे, तसा हे देवा माझा जीव तुझ्या पवित्र आत्म्यासाठी लुटपत आहे, अशी प्रार्थना करा. आणि अशी तहान भूक ठेवा पवित्र आत्म्याची, जेणेकरून पवित्र आत्मा तुम्हाला तो भरेल आणि तो तुम्हाला स्पर्श करेल. लेट्स प्रार्थना करू. आपले डोळे बंद करू, डोळे बंद करू. कोणी कुणाला काही बोलणार नाही. होली स्पिरिट इज हिअर. पवित्र आत्मा इथं आहे, पवित्र आत्मा इथं आहे. समथिंग हॅपन्स. काहीतरी घडत आहे. थोडं समथिंग हॅपन्स हिअर. इथं काहीतरी घडत आहे. स्वतः प्रथम नम्र व्हा. काही गोष्टी आहेत नम्र, पश्चाताप, नम्र होणं. शक्य असेल गुडघ्यावर या, शक्य असेल गुडघ्यावर या. Be humble yourself. Be humble yourself. Repent yourself. देवाच्या लोको, देवाच्या लोको. Be humble yourself. स्वतःला नम्र करा, पश्चाताप करा, स्वतःला नम्र करा, पश्चाताप करा. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, पवित्र आत्मा तुमच्यावर येईल. अनेक लोक लिसन आवाज अनेक लोक हॅलो अनेक लोक अन्य भाषेने बोलणार आहेत. तुम्ही स्वतःला थांबवायचं नाही. ही अन्य भाषा देवाची आहे. देवाचा आत्मा तुम्हाला ओढून घेत आहे. तुम्ही विचार करू नका, काय होतंय त्याकडे लक्ष देऊ नका. स्टार्ट राईट नाउ.
येस Thank you, Jesus.
worldly things, Lord. Only seek the Lord. Only seek the Lord. Only seek the heavenly things. Only seek the heavenly things. Receive, Jesus. Thank you, Master. 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 Fire, Lord. Fire. देवाचा अग्नी उतरत आहे. Fire. Jesus, भिऊ नका. देवाचा अग्नी उतरत आहे. Jesus, touch, Lord. Thank you, Jesus. Please, come forward. गेलं पुढे. देवाचा आत्मा तुमच्यावर सामर्थ्य उतरत आहे. Jesus. त्यांच्या पाठीमागे माझ्या स्पर्शाची गरज नाही. Holy fire, mighty fire. Receive fire. Yes. Fire. Yes, Lord. Thank you, Jesus. God loves you, brother. Fire, Lord. Fire. अग्नि प्रभू. फळ प्रभू तुझ्या आत्मिक भाषण आहे. फळ तुझ्या आत्म्याचे भाषण आहे. Receive. स्वीकारा. Speak. Jesus. अभिषेक. देवाचा आत्मा उतरलेला आहे. Fire. बाहेर येत आहे अन्न भाषण. Thank you, Jesus. ज्याला प्रार्थना करायच्या पुढे. Please. Thank you, Jesus. बहिणी थांबा. बंधुजन पुढे या. बहिणी पुढे या. ज्याला प्रार्थना करायची मी प्रत्येकासाठी प्रार्थना करणार आहे. असं समजू नका मी अभिषेकासाठी प्रार्थना करत आहे. आज अभिषेकासाठी कोणी प्रार्थनेचा सामर्थ्यासाठी जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी जरूर करणार आहे. विश्वास ठेवा. तुम्ही जरी आले नाही तर ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी तुमच्या विश्वासाने ते तुम्हाला बोलणार आहे. विश्वास ठेवा. Holy Spirit. Yes. By the power of God. आपलं चांगलं करा. बरोबर करा. ते तुमच्यावर प्रेम करत आहे. ते तुमचं जीवन आतापर्यंत ज्या आहे याच्यापेक्षा वरच्या लेवलला घेऊन जात आहे. जेणेकरून देवाच्या मंडळीसाठी देवाच्या राज्यासाठी आमच्यात वाढ व्हावी. Yes. स्वीकारा. Change their life, Lord. Change. No failure. I'm sorry. तुम्हाला कामचं डोळे बघणार. No failure. अपयश नाही करू. आतापासून यश. Jesus. Heal right now. Every stone problem. I rebuke in the name of Jesus. Yeshua. Fire. Yeshuaच्या नावात. Fire. Yeah.
येस जीसस, येस जीसस. कोणीतरी बहिणी येत आहे, त्यांना प्रार्थना करायची, मनोमन इच्छा आहे त्यांची खूप प्रार्थना करायची. प्लीज कम फॉरवर्ड, लवकर ये. देवाची समक्ष येत आहे. ओके ओके, तुम्ही ज्या पद्धतीने उभे आहात थोडस प्लीज प्लीज प्लीज, कारण सोपं जाईल पटकन. काय वेळ घेऊन काय नाही, थोडा वेळ झाला तर होऊ द्या, पण आज अतिशय महत्वाचा समय आहे. देव तुम्हाला भरू इच्छित आहे, देव तुमच्यावर प्रेम करू इच्छित आहे, देव तुम्हाला आपल्या जवळ आपल्या हृदयामध्ये घेऊ इच्छित आहे, आपल्या आलिंगनात देऊ इच्छित आहे. थँक्यू होली स्पिरिट, थँक्यू होली स्पिरिट, थँक्यू होली स्पिरिट, होली जीसस. देवाची उपस्थिती आहे, प्रत्येकाला देवाचा आत्मा उतरणार आहे, प्रत्येकाला. फक्त पहिली मदत करतो. ज्या भागामध्ये जे लोक खाली पडत आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या. अलर्ट राहा. फक्त व्हॉलेंटियर्स जे स्वयंसेवक आहेत. होली स्पिरिट, होली स्पिरिट, होली स्पिरिट. येस येस, ओके, बी रेडी. तयार राहा, डोळे बंद करा. हालेलुया, जोरदार म्हणा हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज देवाच्या पवित्र आत्म्यात नाद होत आहे. होली स्पिरिट, Hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. Hallelujah. अनेक चमत्कार इथं झालेले आहेत. इथं देवाने चमत्कार केलेले आहेत. एक दोन साक्ष आपण ऐकू इच्छितात. पटकन पुढे येऊन सांगायचं आहे. जे दोन लोक पहिले नेते त्यांची आम्ही साक्षी घेणार आहोत. आता प्रार्थनेमध्ये काहीतरी झालेलं आहे. परत सांगतो, चेक युअर सेल्फ. तुम्हाला जे करता येत नव्हतं ते करायला सुरुवात करा. आजार असतील आजार निघून गेलेले आहेत. समस्या असतील समस्या सुटलेल्या आहेत. पोट जड होतं, पोट हलकं पडलेलं आहे. कदाचित थोडक्यात त्रास होता, पेन होतं, निघून गेलेला आहे. प्लीज कम फॉरवर्ड अँड शेअर द विटनेस. तुमची साक्षी तर सांगू शकता. पटपट पटपट दोन लोक पुढे येतील. त्यांना जे अनुभव आलेले आहेत ते पटकन सांगतील. वेळ खूप कमी आपल्याकडे. पटकन या. इथं
इथं घडलेली साक्ष आहे आता. काहींनी प्रकाश पाहिलेला आहे, काहींनी एक वेगळं सामर्थ्य जाणवलेलं आहे, काही शरीरामध्ये त्यांना हलचल वाटत होते. अनेकांनी इथं स्वर्गदूत पाहिलेले आहे, अनेकांनी स्वर्गदूत पाहिले. परत सांगतो मी, एंजल्स आर हिअर. इथं स्वर्गदूत आहे आणि अनेकांनी ते पाहिलेले आहे. यू सॉ द power of angels. You saw the angels are appear here. तुम्ही पाहिलेला, you see right now. बोला सिस्टर, काय झालं? हा बोला. आता यावेळेस बरं वाटलं? ओके ओके, प्रेज गॉड, प्रेज गॉड. डोळे बंद करा, डोळे बंद करा. देवाचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणात. फायर 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 प्रभू, तुझा अग्नी प्रभू, तुझा अग्नी या साक्षाबद्दल धन्यवाद मास्टर, धन्यवाद. खरोखर तू चमत्कार केलेला आहे प्रभू, तू कार्य केलेला आहे. मी तुझे आभार मानतो. या बहिणीला आरोग्य दिलंस, धन्यवाद धन्यवाद, थँक्यू. बोला ताई. बंधू आणि बहिणींनो, ज्या वेळेस गुडघ्यावर आलो आपण, त्यावेळेस सगळं माझं शरीर असं जड झालेलं होतं आणि हे पाय सुद्धा बांधल्यासारखे झाले. पण मी देवाच्या स्तुतीला आवाज दिला, परमेश्वराने माझी वाणी ऐकली, म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद देते. माझ्या दोन्ही पाय मोकळे झालेले आहेत. आपण टाळ्या वाजवून प्रभूला गौरव देऊया. प्रेज गॉड. बोला. 4 वर्ष झाले अभिमानाची बिमारी होती आणि गुडघे बांधल्यासारखे झाले होते. आजपर्यंत मोकळे नव्हते, आज मोकळे. आपण साक्ष या टाळ्याला वाजवूया जोरदार साक्षाबद्दल. मे गॉड ब्लेस यू. आता इथून पुढे त्रास होणार नाही. थँक्यू जीसस. अजून कोणी ज्याने देवाचं दर्शन पाहिलं, ज्यांना पवित्र आत्म्याचा अनुभव आला, फायर जाणवलं, आरोग्य तर मिळालेच मिळाले, पण प्रभू त्यापेक्षा जास्त दिलेलं आहे देवाने तुम्हाला. आमेन. साक्ष तयार ठेवा येणाऱ्या दिवसामध्ये. हालेलुया. या प्रेरणा आपले डोळे बंद करू आपण. थँक्यू जीसस. प्रभू तुझे आभार मानणं आमच्याकडून न होणं हे अशक्य आहे. तुझं दास त्यातून तुला धन्यवाद देतो. देवाची सेवा तू दिलेली आहे, ती सेवा म्हणून करू ईश्वराला. तुझ्या लोकांना तयार करण्यासाठी सांग. हे दान आणि वरदान, ही कृपा तू दिलेली आहे आणि तू म्हटला ही दुसऱ्यांसाठी आहे. प्रभू ही सेवा करत असताना महान देवा, आमची हीच प्रार्थना आहे, तुझ्या लोकांना तयार कर, शिष्य तयार कर, लोक तयार कर, सेवक सेविका तयार कर. आणि तू करत आहे हवा आमच्यात आला, आम्हाला शुभदित केलंस. गौरव महिमा सन्मान तुला येशूच्या नावे.